मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू उद्या मुंबईत येणार आहेत। आंदोलन न थांबवता बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला। तर बच्चू कडू यांनी आज शिष्टमंडळाच्या सरकारशी चर्चा केलेली आहे। आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांच्यासोबत ही चर्चा झालेली आहे। आपण शब्द द्यायचा का उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्यांची? माझं काय मत आहे, चर्चा करावीच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही आणि आंदोलन संपवलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही एवढं सांगा। कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे। 25 एका कागदावर होईल काय बगर चर्चेचा? काही देवाणघेवाण होईल, काही बोला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेच्या, बरोबर आहे? शासन निर्णय काढा। जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? एकंदर या आंदोलनाकडे सरकार गांभीर्याने बघत आहे असं वाटतं। ते उद्या माहीत पडेल त्यांचे आमच्या मुद्द्याबाबत काय गांभीर्य आहे नाही आहे, तर उद्या चर्चेच्या दरम्यान माहीत पडेल ना। आजची मीटिंगला आम्ही का जात आहे का मुख्यमंत्र्यांना आम्हाला कर्जमुक्तीची टायमिंग देतो म्हणून सांगितलं। आता टायमिंग जर भेटला तर आंदोलनाला पूर्ण यश आलं असं समजा। टायमिंग जर दिला नाही, कधी तुम्ही कर्जमुक्ती देणार आहे, केव्हा देणार आहे, हे जर त्यांनी दिली तर मग ते आम्ही सक्सेस झालो। आणि टायमिंग जर भेटले नाही तर आमचं आंदोलन पक्का आहे। म्हणजे 31 तारखेचं जवळपास आंदोलन पक्का आहे। हे आंदोलन कंटिन्यू इथे राहणार आहे? हा, इथे कंटिन्यू राहणार आहे आंदोलन। आम्ही मागं घेतलं नाही, फक्त जो चक्का जाम होता, कोर्टाचे आदेश होते, त्याचा अवमान करणं काही उचित वाटलं नाही। त्याच्यामुळे जो चक्का जाम आणि मधात बरेच महिला मंडळी वगैरे सगळे त्यांचे पण वारंवार सगळ्या फसलेल्या नागरिकांचे फोन येत होते। त्या सगळा विचार करून आणि कोर्टाचा आलेला निर्णय पाहून आम्ही एकंदरीत ते आंदोलन जरी मागं घेतलं, जे रस्त्यावरचा चक्का जाम, पण रुळावरचं आमचं आंदोलन कायम आहे। नक्कीच रुळावरचं आंदोलन कायम आहे। उद्या जर सकारात्मक बैठक झाली तर मात्र या आंदोलनाला यश आलं असं आम्ही समजू, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईसह सुनील लगे, टीव्ही9 मराठी, नागपूर। तर बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचं समर्थन पाहायला मिळतंय। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक करण्यात आलंय। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून शैलेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा न्याय, हक्क आणि प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये तुमच्यासोबत ठामपणे उभे असल्याचं काँग्रेसनं आश्वासन दिलं। तर सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर खुल्या मैदानात बच्चू कडूंचं आंदोलन सुरूच राहणार आहे। 30 तासांनंतर आउटर रिंग रोडवरून वाहतूक सुरू झाली। महामार्गावरील आंदोलक सर्व ट्रॅक्टर आणि इतर वाहनं काढणार असल्याची देखील माहिती मिळते। तर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धनगेकर उद्या पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। उद्या सकाळी 11 वाजता धनगेकर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आता समोर येते। तर उद्या किंवा परवा पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3 ते 4 कुटुंब समोर आणणार असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। परळीचा आका शोधला तसा फलटणचा आकाही शोधला पाहिजे असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय। पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंनी ही मागणी केली आहे। किंवा परवा मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स करेल आणि नाईक निंबाळकरांच्या त्रासाने कंटाळलेले साधारण 3 ते 4 कुटुंब मी पुन्हा पुढे आले। यांचा आका कोण आहे तो आका शोधला पाहिजे। आपण परळीचा आका शोधला, परळीच्या आकाला गजाआड केलं, फलटणचा आका सुद्धा शोधला गेला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये, तो त्यांचा जॉब नाही। रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली। माननीय मुख्यमंत्र्यांनी
न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये. तो त्यांचा जॉब नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील. तर फडणवीस तुम्ही राजकारण करा पण न्यायमूर्ती कधीपासून बनलात असं हाकेंनी म्हटलंय. रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीनचिटवरून लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. अहो मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधला पालक चिंतेत आहे. अरे माझ्या पोरीला शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं, माझ्या पोरीला वसतिगृहात ठेवायचं का नाही ठेवायचं. जर संपदा मुंडेचा जर बळी जात असेल तर माझ्या लेकीचं काय. महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये चिंता आहे. त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच फलटणमध्ये येतात आणि आपल्या कार्यकर्त्याला क्लीन चिट देतात. मुख्यमंत्री महोदय, अहो राजकारण करा, तुम्ही जरूर करा राजकारण. तुम्ही न्यायमूर्ती कधीपासून बनलात. तर डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार आहे. राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा पाहायला मिळतोय. सोमवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर सरकारला रिपोर्टिंग करणं बंद करणार आहेत, तर 7 तारखेपासून ओपीडी बंद आंदोलन केलं जाणार आहे.